नमस्कार, मी प्रवीण सोमवंशी आपल्या सर्वांचं HGPS न्यूज मध्ये सहर्ष स्वागत करतो। बघूया आताची ब्रेकिंग न्यूज। HG संकुलात पार पडली शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक। शाळेतूनच गिरवले जातात लोकशाहीचे धडे। आता बघूया बातमी सविस्तरपणे। माध्यमिक लोकशिक्षण मंडळ संचलित SG पब्लिक स्कूल सिन्नर येथे आज शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक घेण्यात आली। सिन्नर भूषण तथा शिक्षण महर्षी माननीय सूर्यबांजी नानासाहेब गडाख यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या SG पब्लिक स्कूल सिन्नर या शैक्षणिक संकुलात सन 1992 पासून विद्यार्थ्यांना विविध गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव देत शालेय शिक्षणाचे काम अविरतपणे सुरू आहे। शालेय शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना सामाजिक शिक्षणाचेही धडे देण्याचे काम या विद्यालयातून सुरू आहे। भारताने स्वीकारलेल्या लोकशाही शासन पद्धतीचा भक्कम आधारस्तंभ म्हणजे निवडणूक। या निवडणूक प्रत्यक्ष पद्धतीने कशा पार पाडल्या जातात याचाच एक भाग म्हणून शालेय मंत्रिमंडळाच्या निवडणुकांमध्ये निवडणुकांची घोषणा करणे, निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे, उमेदवारी अर्ज दाखल करणे, उमेदवारी अर्जांची छाननी करणे, उमेदवारी अर्ज मागे घेणे, तसेच निश्चित झालेल्या उमेदवारांचा पॅनल तयार करणे, पॅनलला निवडणूक चिन्ह देणे, उमेदवारांनी पॅनलनुसार आपापला प्रचार करणे, आचारसंहिता लागू करणे, प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमातून अशा अनेकविध उपक्रमांचा त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यात आला। प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी संगणक चलित EVM मशीनचा वापर करून गुप्त मतदान कसे करावे याची विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभूती देण्यात आली। मतदान प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांमधीलच निपक्षपाती विद्यार्थिनी म्हणून केंद्राध्यक्ष या पदासाठी कुमारी श्रावणी गवळी, तर मतदान अधिकारी म्हणून कुमारी सई शिंदे, कुमारी प्रणाली हिरे, कुमारी कार्तिकी कोटकर यांची नेमणूक करण्यात आली होती। मतदान अधिकाऱ्यांनी उमेदवारांची ओळख पटवणे, त्यांच्या बोटाला पक्की शाई लावणे, बॅलेट देणे व मतदाराला प्रत्यक्ष मतदान कक्षात पाठवणे अशा सर्व पद्धतींच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या। मतदान कक्षामध्ये प्रत्यक्ष मतदान करण्यासाठी बंदिस्त मतदान कक्ष बनवण्यात आला होता। निवडणूक प्रक्रियेसाठी मतदार म्हणून विद्यालयातील विद्यार्थ्यांसमेतच तालुक्यातील विविध वृत्तपत्रांचे पत्रकार, संस्थेचे पदाधिकारी, प्रशासकीय सेवेतील कर्मचारी तसेच विद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना निमंत्रित करण्यात आले होते। या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय अण्णासाहेबजी गडाख, उपाध्यक्ष आदरणीय दौलतरावजी मोगल, संस्थेचे CEO सन्माननीय अभिषेकजी गडाख यांनी मतदानाचा प्रत्यक्ष अधिकार बजावत दोनही पॅनलच्या उमेदवारांना शुभेच्छा दिल्या। निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून माननीय प्राचार्य श्री SL चौधरी, दुय्यम निवडणूक आयुक्त म्हणून श्री रामेश्वर मोगल सर व विलास सातपुते सर, निवडणूक अधिकारी म्हणून श्री सोमवंशी सर, श्री सोनवणे MG सर, श्री गुंजाळ सर, श्री कांबळे PS सर यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली। संगणक चलित EVM मशीन जोडणी व नियंत्रण प्रक्रियेत प्राध्यापक कथले MB, प्राध्यापक चिने NR यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली। निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले। आपल्यासोबत आहे माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे अध्यक्ष आदरणीय अण्णासाहेब गडाख, त्याचबरोबर विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय चौधरी सर। तर थेट जाऊया आपण आदरणीय अण्णासाहेबांकडे आणि जाणून घेऊया आजच्या या निवडणूक प्रक्रियेबद्दल त्यांना काय वाटतं। EVM मशीनवर लोकांचा जो संशय उडालेला आहे त्यानिमित्तानं पुन्हा एकदा याच्यावर लोकांचा विश्वास बसेल। EVM मशीनवर काही छेडछाड करता येत नाही, बोगस मतदान करता येत नाही आणि मतदान प्रक्रिया एकदम सुलभ आणि सोपी होईल। या पुढच्या काळामध्ये याची नितांत गरज असल्या कारणाने अशाच प्रकारचे या संस्थेत जो तुम्ही राबवला उपक्रम तो वाखण्याजोगा आहे। अशा प्रकारचं माझ्या मते जिल्ह्यामध्ये कुठेही मतदान झालेलं नसेल, EVM मशीनवर मतदान घेण्याचे कुठल्याही संस्थेनं असा प्रयोग केला नसेल। हा प्रयोग तुम्ही केला, तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद दिले पाहिजे। तुम्ही आता यशस्वी झालात, धन्यवाद। धन्यवाद सर। पब्लिक स्कूलच्या प्रांगणामध्ये माध्यमिक लोकशिक्षण मंडळाने लावलेले हे रोपटं मोठं होत असताना संस्थेचे संस्थापक आदरणीय नानासाहेब, त्याचप्रमाणे आमचे आधारस्तंभ अध्यक्ष आदरणीय अण्णासाहेब यांच्या प्रेरणेतून
आम्ही विद्यार्थ्यांसाठी नवीन नवीन उपक्रम राबवत असतो आणि त्याच उपक्रमाचा एक भाग म्हणून आम्ही लोकशाही पद्धतीने मतदान प्रक्रिया इथे शाळेमध्ये आमच्या सर्व सहकारी शिक्षकांनी राबवली. EVM मशीनवरती प्रत्यक्ष मतदान घेऊन विद्यार्थ्यांना लोकजागृती आणि लोकशाही काय असते याचा धडा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याचप्रमाणे गुप्त मतदान पद्धतीचाही एक विद्यार्थ्यांमध्ये एक निश्चितच चांगला उपक्रम राबवून आमचे शिक्षक विद्यार्थ्यांना आदर्श नागरिक बनवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. धन्यवाद. धन्यवाद सर. माझ्या पॅनलचे नाव प्रगती पॅनल आहे. मी प्रसाद आवारे प्रधानमंत्री या पदासाठी उभा होतो. ओम माळी अभ्यासमंत्री या पदासाठी उभा होता. अवधूत लोणारे अर्थमंत्री या पदासाठी उभा होता. वैष्णवी डावरे सांस्कृतिक मंत्री या पदासाठी उभी होती. पूर्वा डोंगर सहमंत्री या पदासाठी उभी होती. पृथ्वीराज शिंदे आरोग्यमंत्री या पदासाठी उभा होता. महेश गुरुळे क्रीडा मंत्री या पदासाठी उभा होता. विकास पॅनल आणि या विकास पॅनलच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवारासाठी या ठिकाणी श्रेया पाटील या ठिकाणी उभी होती. तर आपण श्रेया पाटील कडून जाणून घेऊया की प्रत्यक्ष आपण ईव्हीएम मशीनवर मतदान केलं तर काय अनुभव होता. यावर्षी आमच्या शाळेत पहिल्यांदाच EVM-द्वारे मतदान झाले आणि आतापर्यंत आम्ही फक्त जे 18 वर्षाच्या वरचे होते त्यांनाच मतदान करताना म्हणजे त्यांनीच मतदान केले होते. पण मी 18 वर्षाची नसूनही मी मतदानाचा अनुभव घेतला आणि आमच्या शाळेतील जे काही 5वी ते 10वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना EVM-द्वारे मतदान करण्याची संधी मिळाली. नमस्कार, मी प्रगती कदम मी आरोग्यमंत्री या पदासाठी उभी होते. नमस्कार, मी श्रुतिका पंडित सोरेने सांस्कृतिक मंत्री या पदासाठी उभी होती. नमस्कार, मी कॅन्डी गोरख सोनवणे महिला कल्याण मंत्री या पदासाठी उभी होते. नमस्कार, मी धीरज जाधव क्रीडा मंत्री या पदासाठी उभा होतो. नमस्कार, मी सुंदर भरत मी अर्थमंत्री या पदासाठी उभा होतो. नमस्कार, मी मंत्री या पदासाठी उभा होतो. नमस्कार, मी हर्षद जाधव मी सहमंत्री या पदासाठी उभा होतो. शालेय पंतप्रधानांची निवडणूक ही EVM मशीनवर तर उरलेल्या 7 मंत्रिपदांची निवडणूक ही आपण चिठ्ठी पद्धतीने या ठिकाणी घेतलेली आहे. 100% मतदान या केंद्रावरती झालेलं आहे. यानंतर जाणून घेऊया आपण मतमोजणी करणार आहोत. तर आपल्यासोबत मतमोजणी अधिकारी श्री कांबळे सर या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की मतमोजणी कधी होणार आहे आणि त्याचा निकाल आपण कधी घोषित करणार आहोत. तर आज जे मतदान झालं त्या संपूर्ण मतदान प्रक्रियेचं उद्या ठीक सकाळी 10 वाजता त्या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होईल. ही मतमोजणी 3 फेऱ्यांमध्ये जाहीर केल्या जाईल आणि जो काही विजयी उमेदवार असेल त्याचा निकाल मात्र आपण 1 दिवस उशिराने देणार आहोत. तर तो निकाल 26 तारखेला सकाळी आपण जी काही आपली शाळेची प्रार्थना असते त्या प्रार्थनेच्या वेळेस तो जाहीर केला जाईल. या सर्व शालेय मंत्रिमंडळाच्या निवडणुकीसाठी मोलाचं जे मार्गदर्शन होतं ते संस्थेचे अध्यक्ष आदरणीय अण्णासाहेबजी गडाख, संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय दौलतरावजी मोगल सर, संस्थेचे ज्येष्ठ संचालक श्री आप्पासाहेब गडाख, संस्थेचे CEO सन्माननीय अभिषेकजी गडाख सर, त्याचबरोबर विद्यालयाचे प्राचार्य श्री चौधरी सर, पर्यवेक्षक श्री मोगल सर, माध्यमिक उच्च माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे या ठिकाणी मार्गदर्शन मिळालं. तर पुन्हा भेटूया पुढील बातमीमध्ये. धन्यवाद.